गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री गडचिरोलीमध्ये चंद्रपूर भंडाऱ्यात सुद्धा मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अहिल्यानगर, अकोला आणि लातूर दौऱ्यावर शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ शिंदे मैदानात। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नारायण राणे यांचं महत्त्व संपवण्याचा कट आखला जातोय। दीपक केसरकर यांचा खळबळजनक आरोप। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक लोकांचं महत्त्व संपवण्याचा कट, केसरकरांचा आरोप। आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ठिकाणी पुन्हा आरक्षण सोडत निघणार। नव्यानं आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण। स्वर्गीय संतोष देशमुखांचं आज तिथीनुसार वर्षश्राद्ध। वर्षभरानंतरही देशमुख कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत। तपोवनातील झाडं वाचवण्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे मैदानात। झाडं तोडली तर शांत बसणार नाही, शिंदेंचा सरकारला इशारा। एकही झाड तुटता कामा नये, सयाजी शिंदे यांचं पर्यावरण प्रेमींना आवाहन। नाशिकच्या तपोवनामध्ये साधुग्राम नाही तर एक्झिबिशन सेंटर उभारलं जाणार असल्याचा आरोप। 220 कोटींची PPP तत्वावरील निविदेमुळे नवा वाद। एक्झिबिशन सेंटरसाठी वृक्षतोडीचा घाट रचला गेल्याचा आरोप। उद्या मध्य रेल्वेच्या मेन हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक। हार्बर ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा 6 तास राहणार बंद। ब्लॉक कालावधीमध्ये CSMT ते मुंबई वाशी विशेष लोकल चालवणार। विरार डहाणू मार्गावर लवकरच धावणार 15 डब्यांची लोकल। 15 डब्यांच्या लोकलच्या 6 फेऱ्या चालवल्या जाण्याची शक्यता। चर्चगेट विरार दरम्यान AC गाड्यांच्या फेऱ्या सुद्धा वाढवल्या जाणार। मुंबईतील प्रदूषणाची हायकोर्टाकडून गंभीर दखल। मुंबईतील बांधकाम स्थळांची तपासणी करण्यासाठी तातडीने 5 सदस्यीय स्वतंत्र समिती स्थापन करून अहवाल सादर करण्याचे आदेश। राज्यभरात 1 डिसेंबरपासून थंडीचा कडाका वाढणार। पुढील 3 दिवसात तापमानामध्ये 2 अंशांनी घट होण्याची शक्यता। पुढील 3 दिवसात गारठा जाणवणार। पुढारी न्यूजच्या बातम्यांची कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल। जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना। तक्रार देण्यासाठी 112 क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन। अकरा जहाल नक्षलवाद्यांचं गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण। हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षल चळवळीला हादरा। भारतीय अर्थव्यवस्थेची जुलै ते सप्टेंबर या आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीमध्ये 8.2% झेप। देशांतर्गत मागणी वाढल्यामुळे अर्थव्यवस्थेची झेप। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन 4 आणि 5 डिसेंबर रोजी भारत दौऱ्यावर। 23व्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेला राहणार उपस्थित। हाँगकाँग अग्नितांडवामध्ये आतापर्यंत 128 बळी। जवळपास 200 जण अजूनही बेपत्ता। मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू। बचाव कार्यासाठी 1000 पोलीस तैनात।